रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. माऊली तुमचं एकदा पूर्ण नाव सांगा ना. प्रणाली अमित वहिले. ह्या प्रणाली अमित वहिले आहे आमचे हे महेश दादा आहे. आणि मी आता कुठे आहे माहिती आहे का, वडगावला जिथं आपण दुपारचं जेवण करतो, मधुबन सोसायटी रेल्वे फाटकाच्या बाजूला आमचे गुंडाजी गायकवाड आहेत, तिथं आम्ही जेवण करतो. आणि तिथून थोडं पुढे गेलं की इथं काय ते पंचमुखी मारुती मंदिर आहे, तिथं विसावाला येतो आम्ही. तर मला असं वाटलं अंतकरणापासून की गाडी पण आमची मोठी गाडी आतमध्ये जात नाही, त्यामुळे लोक पांगतात. काही लोक गाडीचे बाहेर जातात. समजा गाडी लांब लावली तर तो कुठे जाणार, तो कुठे जाणार आहे. त्यापेक्षा ह्या माऊलींचा मला परिचय झाला. ह्या माऊली त्याच छोटं मंदिर आहे बाजूला, कुठलं होतं ते खंडोबा मंदिर. खंडोबा मंदिराच्या बाजूला एक अंगणवाडी आहे. या अंगणवाडी शिक्षक आहेत. तर यांना मी फक्त कानावर घातलं की बाबा असं आपल्याला नियोजन काय करताल, ते खूप चांगलं आहे, तुम्ही इथे येऊ शकता. हा पूर्ण परिसर हा पूर्ण परिसर पावसा पाण्यापासून सुरक्षित आहे. म्हणजे दुपारी 2 तास जरी इथं पंगत घेतली तरी खूप चांगली गोष्ट आहे. हे नियोजन चाललं आहे. अगदी यावर्षी झालं तर चांगली गोष्ट आहे, पण पुढच्या वर्षी कारण तिथं गाडीच नाही जात तर काय अडचण नाही. खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी रामकृष्ण. अशी देवासारखी माणसं आपल्याला भेटतात, त्यामुळं पंढरीच्या लोकांनाही अभिमानानं पाया पडती जण एकमेका. कुठल्याही पंढरीच्या वारीला काही अडचण आली तर मागे पुढे उभा राही सांभाळीत आणि आलिया आघात निवाराया. पंढरीच्या वारीला कुठलाही अडचण आली तर त्याच्यावर निवारा करण्याचं काम देवाचं असतं, म्हणून तो अभंग आहे. की खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. एकदा बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि त्यांच्या यांचा मी फोन नंबर घेतलेला आहे. काही नियोजन झालं त्यांना कानावर घालतो. चला रामकृष्ण हरी.